शिवसेनेचा मर्द शिलेदार म्हणून ही लढाई खऱ्या अर्थाने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आहे। कोणालाही घाबरण्याचं या ठिकाणी कारण नाही। प्रत्येक जिल्हा परिषद वार्डवर शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे। साम दाम दंडभेद या मतदारसंघातून राष्ट्रवादी हद्दपार झाली पाहिजे। बाळासाहेबांचे शिवसैनिक सांगणारे जे गद्दार राष्ट्रवादी बरोबर युती करून त्या ठिकाणी गेलेले आहेत, राष्ट्रवादीने सुनील तटकरेंनी कुटीर नीतीचा डाव या ठिकाणी आखलेला आहे। राष्ट्रवादीला आपल्याला चारी मुंड्या चित या मतदारसंघातून करायचं आहे। शिवसेनेचा वाघ आला, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, शिवसेनेचा वाघ आला, अरे कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, हम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, कौन बनतो येणार बनतो येणार छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा सुरू असलेला झंझावात आपण पाहताय। आणि आज आपण सारेजण होऊ घातलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांना 5 फेब्रुवारीला होत असणाऱ्या या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत। कर्जत तालुक्यातून 6 जिल्हा परिषद वॉर्ड आहेत आणि 12 पंचायत समितीचे गण आहेत। या साऱ्या गणातून आपण, या साऱ्या जिल्हा परिषद वॉर्डमधून आपण शिवसेना आणि मित्र पक्षांना बरोबर घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत। आज आपण पाहताय की या 6 जिल्हा परिषद वॉर्डमध्ये शिवसेनेचे शिलेदार धनुष्यबाण या निशाणीवर या ठिकाणी लढणार आहेत। आणि या साऱ्या उमेदवारांना 6च्या 6 जिल्हा परिषदचे उमेदवार, पंचायत समितींचे उमेदवार, या सगळ्यांना आपण आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण सारेजण मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे। प्रत्येक वॉर्डमधून कार्यकर्त्यांची फौज या आपल्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण या ठिकाणी दाखल झालेला। जिल्हा प्रमुखांनी सविस्तरपणे या ठिकाणी माहिती दिलेली आहे। मतदारसंघाचे संपर्क प्रमुख बदे साहेबांनी सुद्धा आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी माहिती दिलेली आहे। माझे सगळ्या शिवसैनिकांना या ठिकाणी विनंती आहे की ज्या पद्धतीचं राजकारण या संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू आहे, हे राजकारण पाहता कुटीर नीतीचा डाव हा शिवसेनेच्या विरुद्ध शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीकडनं आणि जी ठाकरे शिवसेना बाळासाहेबांची आहे आणि ही सुद्धा बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, ही खरी शिवसेना घेऊन आपण चालत असताना जे काही ठाकरे शिवसेनेमध्ये महाभाग शिल्लक राहिलेले आहेत, जे आम्ही आत्तापर्यंत शिवसेना वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला, शिवसेनेचा वटवृक्ष या मतदारसंघामध्ये झालेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला। 15-20 वर्षाचा संघर्ष सगळ्या शिवसैनिकांनी
आम्ही एकत्रपणे येऊन या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी शिवसेना दुभांगली गेली. राहिलेली मात्र जी शिवसेना होती ती या ठिकाणी दुःखदायक गोष्ट आहे की आम्हाला त्या गोष्टीचं मनापासून दुःख आहे की ज्या राष्ट्रवादीशी सातत्याने माझ्या शिवसैनिकांनी संघर्ष करत आले, ज्या राष्ट्रवादीवाल्यांनी आतापर्यंत शिवसेनेला वाढून दिले नाही, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सातत्याने मागे खेचण्याचा प्रयत्न या 20 ते 25 वर्षामध्ये या राष्ट्रवादीवाल्यांनी त्या ठिकाणी केला गेला आणि त्याच राष्ट्रवादी बरोबर मांडीला मांडी लावून ही शिवसेना जी उद्धव साहेबांची शिवसेना आहे ती विकली गेलेली आहे आणि त्यांनी त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी आघाडी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मी माझ्या प्रामाणिक शिवसैनिक बाळासाहेबांचे जे विचार शिवसेनेचे आहेत हे विचार आपण सारेजण महाराष्ट्रभर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सारेजण एकत्रपणे घेऊन चाललेलो आहोत. हे विचार आपल्याला पुढे घेऊन जात असताना राष्ट्रवादीला बरोबर घेऊन राष्ट्रवादीने सुनील तटकरेंनी फुटीरनीतीचा डाव या ठिकाणी आखलेला आहे आणि पुन्हा एकदा आपली शिवसेना ही कशा पद्धतीने मागे येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे. आणि म्हणून माझ्या तमाम शिवसैनिकांना या ठिकाणी विनंती करतो की ही लढाई खऱ्या अर्थाने शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीला आपल्याला चारी मुंड्या चित या मतदारसंघातून करायचं आहे. ज्या पद्धतीचा राजकारण त्यांनी घाणेरडं राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू केलेलं आहे, मंगेश कालोखेची हत्या ज्या पद्धतीने माझ्या शिवसैनिकांची हत्या त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे, त्यांना आपण जेलमध्ये पाठवायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु माझ्या शिवसैनिकांनो कोणालाही घाबरण्याचं या ठिकाणी कारण नाही. शिवसेनेचा आमदार म्हणून आणि शिवसेनेचा मर्द शिलेदार म्हणून तुमच्या बरोबर ठामपणे मी या ठिकाणी उभा आहे. त्यामुळे मी शिवसेनेचे शिलेदार आपल्या समोर हे सगळे शिलेदार आपण उभे केलेले आहेत. अमर मिसाळ असेल, योगेश कांबेरे असेल, त्यानंतर माझा सहकारी महेश विर्ले असेल, सचिन भोईर असेल, त्यानंतर अमोल जाधव असेल आणि अजून सुदाम पवाली माझा सहकारी आणि या ठिकाणी अर्चन निरगुडा, भरत सीत, सुरेश टोकरे असे सारे आपण रती महारथी शिवसेनेचे शिलेदार या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये रणांगणात उतरवलेले आहेत. माझी सगळ्या तमाम शिवसैनिकांना विनंती आहे की आता येणारे 5 तारखेच्या निवडणुकीपर्यंत आपण सर्वांनी दिवस रात्र एकत्रपणे करून कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्डवर शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे. यासाठी आपण एकत्रपणे वज्रमूठ करायचे आहे. तुम्ही साऱ्या जणांनी प्रामाणिकपणे काम करायचं आहे. जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली भाई गायकर असतील, बदे साहेब असतील, तालुका प्रमुख आमचे सुदामदादा पवाली स्वतः आपल्या सौभाग्यवतींना घेऊन या रणांगणात शिवसेना वाढीसाठी शिवसेना जिंकली पाहिजे यासाठी उतरलेले आहेत. त्या ठिकाणी योगेश कांबेरे जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा आहे आणि अमर मिसाल एक इतिहास घडवण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा रणांगणात या ठिकाणी जिल्हा परिषदला उतरलेला आहे, सभापती म्हणून काम केलेलं आहे. आणि राहुल विसेंवर मोठी जबाबदारी आपण कलम जिल्हा परिषदची त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या ठिकाणी उमेदवार आपण त्या ठिकाणी अर्चन निरगुडांच्या रूपाने उमेदवार दिलेले आहे. आणि सोमनाथ वाघमारे यांच्या भगिनी असतात त्या ठिकाणी आपण गोरकामत जिल्हा परिषद वॉर्डवर त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी आपण देत आहोत. अशा पद्धतीने आपण ही जी काय आता नव्याने आपले उमेदवार आपले समोर आलेले आहेत हे सारे उमेदवार विजयी होणारे उमेदवार आहेत. यांना पाठबळ देण्याचं काम कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी करायचं आहे. ही सगळी आपली सामूहिक प्रत्येकाची आपली जबाबदारी त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की रात्रीचा दिवस तुम्ही त्या ठिकाणी करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये साम दाम दंडभेद शिवसेना आपण ज्या दिवशी रस्त्यावर उतरते त्या दिवशी शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहत नसतो. हा इतिहास शिवसेनेचा आहे, हा विचार बाळासाहेबांचा आहे आणि बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण सारे जण रणांगणात उतरलेलो आहोत. त्यामुळे राष्ट्रवादीला चारी मुंड्या चित करायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघातून राष्ट्रवादी हद्दपार झाली पाहिजे या विचाराने सारे जण एकत्रपणे त्या ठिकाणी वज्रमूठ करून त्या ठिकाणी लढायचं आहे. आणि जे जे आपण असणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक सांगणारे जे गद्दार राष्ट्रवादी बरोबर युती करून त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी धडा शिकवायचा आहे. जे जे शिवसैनिक प्रामाणिकपणे आहेत ते बाळासाहेबांचे विचार
जिवंत ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला कदापि त्या ठिकाणी मतदान करणार नाहीत. तेच खरे शिवसैनिक या मतदारसंघाचे असतील. पण या मतदारसंघाच्या शिवसैनिकांनी शिवसेना वाढीसाठी खस्ता खाल्लेल्या आहेत, केसेस अंगावर घेतलेल्या आहेत, प्रसंगी आपलं रक्त सांडवलेलं आहे. ते खरे शिवसैनिक आमच्या बरोबर ठामपणे उभे आहेत. आणि जे शिवसैनिक राष्ट्रवादी बरोबर गेलेले आहेत तेच खरे गद्दार त्या ठिकाणी आहेत. त्यांनी सातत्याने शिवसेनेमध्ये राहून सुद्धा राष्ट्रवादीला मदत करण्याचं काम आतापर्यंत ते करत आलेले होते आणि म्हणूनच ते राष्ट्रवादी बरोबर त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे खालापूर तालुक्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी RPI एकत्रपणे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहोत. इथे सुद्धा आपण त्या ठिकाणी शिवसेना आणि मित्र पक्ष साऱ्यांना एकत्रपणे घेऊन शेतकरी कामगार पक्ष असेल, मनसे असेल, भाजप असेल, हे सारे जण एकत्रपणे येऊन आपण त्या ठिकाणी या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत. त्यामुळे शिवसेना सक्षमपणे आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ज्या आपल्या बाळासाहेबांचे विचार आहेत, हिंदुत्वाचे विचार आहेत, हे सारे विचार एकत्रपणे घेऊन आम्ही या निवडणुकांना सामोरे जात आहोत. आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे का या 6च्या 6 जिल्हा परिषद वार्ड आणि 12च्या 12 पंचायत समिती वार्डवर शिवसेना, महायुतीचे आणि सगळ्या मित्र पक्षांचे उमेदवार निवडून येतील. यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाहीये. त्यामुळे आपण कार्यकर्त्यांनी गाफील न राहता आजपासूनच तुम्ही कामाला लागायचं आहे. जास्तीत जास्त आपण 3 वॉर्ड आपले आदिवासी पडलेले आहेत. या वॉर्डमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी आपले आदिवासी उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. सुरेश दादा आता थोड्या वेळातच पोहोचतील. ते सुद्धा मोठ्या संख्येने त्या ठिकाणी नेरळवरून त्यांची रॅली निघालेली आहे. ते सुद्धा या ठिकाणी आपल्या ठिकाणी सहभागी होतील आणि मग आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी साऱ्या उमेदवारांना घेऊन घोषणा देत आपण तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, आपलं प्रशासकीय इमारत आहे त्या ठिकाणी आपण एकत्रपणे जाणार आहोत. आणि शिवसेनेची ताकद ही खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी दिसून येणार आहे की पुन्हा एकदा शिवसेना एकसंघ या ठिकाणी झालेली आहे. आणि राष्ट्रवादी बरोबर केलेली युती ही अभद्र युती आहे, दलभद्र युती आहे. आणि ही युती कदापि निष्ठावंत शिवसैनिक, जो शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून म्हणतो स्वतःला, तो कदापि राष्ट्रवादीला त्या ठिकाणी मतदान करणार नाही. जरी ह्या लोकांनी राष्ट्रवादीला शिवसेना विकलेली असली तरी खाली तळागाळात असणारा निष्ठावंत शिवसैनिक आहे, तो राष्ट्रवादीला कदापि त्या ठिकाणी मतदान करणार नाही. तो शिवसेनेच्या धनुष्यबाणालाच मतदान करेल. आणि म्हणून मी सगळ्यांना जाहीर आव्हान करतो की आपण साऱ्यांनी 5 तारखेला धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी शिवसेनेच्या उमेदवारांना सगळ्यांना विजय या ठिकाणी करायचे आहेत. मित्र पक्षांचे जे उमेदवार असतील त्यांच्या निशाणी समोरील बटन दाबून त्या ठिकाणी त्याही उमेदवारांना आपण त्या ठिकाणी विजयी करायचं आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने विकासाला गती देण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग हा त्या ठिकाणी असणार आहे. कारण आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, आता ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आणि म्हणून आपण नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आपण पाहिलं की ज्या ज्या ठिकाणी शिवसेना लढली त्या ठिकाणी विजय त्या ठिकाणी झालेला आपण पाहिला. आपण कर्जत नगरपालिकेवर सुद्धा जर शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन लढला असतो तर कर्जतचा इतिहास सुद्धा बदलून टाकला असता. अशा पद्धतीचं काम शिवसेनेला त्या ठिकाणी सगळ्यांचं पाठबळ हे संपूर्ण मतदारसंघातून मिळत आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी 6च्या 6 उमेदवार हे धनुष्यबाण या निशाणी समोर घेऊन लढणार आहेत. त्यांना आपण साऱ्यांनी सगळ्यांनी ताकद लावून निवडून आणण्याचं काम हे सगळ्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी करायचं आहे. पुन्हा एकदा आपण वज्रमुठ करूया आणि सगळ्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी आपण शिवसेना एक संघ घेऊन आपण त्या ठिकाणी उभे राहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल.